आपण ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर. समोरचं काय दिसत नाही. आणि एका रिक्षाने येऊन आम्हाला ओव्हरटेक केला. रात्री 1:30-1:45 वाजलेले. आम्हाला रिक्षाने ओव्हरटेक केला. अरे तर त्या रिक्षाच्या पाठीमागे हुडूकडे आम्ही बघतच राहिलो. आवाज आम्हाला रूम चालेल. अँड आय एम बॅक. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा पूनम पवार ब्लॉग्स या माझ्या चॅनल वरती स्वागत आहे. मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई, त्यामध्ये मालवण, अशी एक मस्तपैकी पावसाळी सहल केल्यानंतर आता मी ट्रॅव्हल करत आहे ते म्हणजे शिर्डीला. आणि हा जो मुंबई ते शिर्डीचा जो प्रवास आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे या व्हिडिओद्वारे. तर व्हिडिओ एंड पर्यंत पाहायला विसरू नका. अरे त्यांनी काय केलं माहिती, त्या बाजूला उडवली गाडी. मग तुम्हाला बोला राईट मलाच होतं. आता पुढच्या वेळी लक्षात ठेवा, जेव्हा ठाणे नाशिकला जायचं तर हा रोड, आणि इकडे जायचं तर आपल्याला सातारा विचारायला तर हा रोड पाठीमागे. आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज जय. फायनली म्हणजे आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीत प्लॅन करत होतो. दिवाळीतला प्लॅन आपला पेंडिंग राहिलेला. साईबाबा बिझी होते, त्यांनी आपल्याला कल्पना दिली आणि ते बोलतात ना स्वतःहूनच ते आपले दर्शन घडून घेतात. साईबाबांनी बोलवल्याशिवाय आपलं जाणं होत नाही, किती पण इच्छा असू दे. खरंच म्हणजे मी इतके सगळे प्लॅन करते, इतके परफेक्ट प्लॅन असतात, पण तो दिवाळीतला प्लॅन ना थोडा गडबडला. दिवाळीत आम्ही जाणार होतो शिर्डीला जाऊया, तेच साईबाबांनी बोलवलंच नव्हतं ना. शिर्डी वही जाते है जिन्हें साईबाबा साई का बुलावा आ गया है. ते सफेद जे दिसतंय ना ते मंदिर आहे. ते कुठलं मंदिर आहे? मुंब्रा स्टेशन आहे ते. ठाण्याला कनेक्ट होणार. अच्छा अच्छा, असं आहे का? बायपास रोड आहे. ट्रेन मधून दिसतो हा रोड वाटतं जाताना ना. आई मुंब्रा देवी मंदिर. उल्हास नदी. नदी पण भरली आहे. गर्दी होईल आई असं सगळं मस्त घरून घेऊन ये. आता आईला प्रॅक्टिस झाली आहे ट्रॅव्हल करून करून. मस्त ना थंडी. हे बरं आहे, घ्यायला लावलं बाजारात मी तुला. तेच ना, सगळी मेहनत करणार पप्पा आणि क्रेडिट घेणार अँडी. घ्यायला लावलं विकत मी, पण उकडून घेतले मी. म्हटलं गाडीत खातील. इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे. इथे ट्रॅफिक खूप आहे. वाजले 4:30. लग खराब असेल तर अशी लाईन लागते भिवंडी रोडला. नॉनव्हेज वाले रेस्टॉरंट शक्यतो नसतातच. 99% व्हेज रेस्टॉरंट असतात. पायी जातात ना लोक शिर्डीला. अच्छा अच्छा, असं आहे का? हा, तर मोस्ट प्युअर व्हेज भिवंडीचे ढाबे फेमस आहेत. भिवंडी आफ्टर भिवंडी कल्याण भिवंडी रोड. या रोड वरती तुला बऱ्याचशा कंपनीचे वेअर हाऊसेस बघायला मिळणार तुला. हे बघा, हे फ्युचर ग्रुप्स आहे बोलली ना, फ्युचर सप्लाय चेन. आपला पहिला टोल नाका.
मध्ये होते, खाली उतरायची गरजच नाही. आता इथून तुला चालताना जे जे दिसतात ना शिर्डीला हे सगळे शिर्डीला चाललेले बघ. मग आणि या रोड वरती तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसणार. आडगाव आला, आडगाव. इथे कुठलं धरण आहे, कुठली नदी वाहते नाशिक मधून? गोदावरी. आजचा प्रकल्प आहे. हमें थोड़ा व्यू देखना है. हाँ, थैंक यू सो मच. चलो इनको हॉर्न दो. ग्रीनरी म्हणजे ग्रीनरी, हा, बाकी क्लास. यापूर्वी ज्या मोस्टली ट्रिप नाशिकच्या झालेल्या आहेत त्या सगळ्या हिवाळ्या ऋतूमध्ये झालेल्या आहेत. पावसाळ्यात नाशिकला म्हणजे ह्या रूटने प्रवास करायचा ही आमची फर्स्ट वेळ आहे. नाशिकमध्ये मी बरेचदा व्हिडिओ बनवलेले आहेत, चॅनलवरती आहेत, डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देईन, ते तुम्ही बघून घेऊ शकता. माझ्या नाशिक ट्रॅव्हल डायरीजचे व्हिडिओज जे आहेत ते. संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि आता टाइम झालेले आहे चहा प्यायचा. फॉग से करेंगे सबका स्वागत. चला. सो आपण एक हॉल्ट घेतला आहे मस्तपैकी. ग्रीनरीचा पाठी बघा. पाऊस चालू झालाय अगदी चांगलाच. काय करणार? हा, कांदा आणि मूग भजी. कांद्यावर मूग भजी मिक्स. हाँ, मिक्स एक प्लेट. अलग अलग मिर्ची मिक्स एक प्लेट और एक वड़ा और हाँ चलेगा. और चाय बिना शक्कर साथ में लेके आना. अमूल सब चांगला आहे. सो झालंय चहा पाणी करून. आता घाट चालू झालेला आहे इकडे. इकडे गाड्या फोटो 2 मिनिटात. त्याला आपल्याला उतरावं लागणार आहे. हाय रामा ये क्या हुआ. आहा हा हा. वाह. सुरुवातीलाच एक मस्त स्प्रिंग आहे. आवाज खूप असेल पाठी, पण बघू शकता किती मस्त आहे एकदम. आई अगदी मजा घेते हा इकडे. सगळेच जण थांबले, आम्ही थांबल्यामुळे फोटो काढायला. मस्त ना, एकदम मस्त आहे. फोटोजेनिक प्लेस आहे. चला. संध्याकाळचे 7 आणि आता आपण घाटात आहोत. स्वर्गात चाललोय आता आपण. ट्रेन चालली. मस्त. हो छानच व्ह्यू आहे एकदम. आता बघा सगळा फॉग आहे. भाई साहब फॉग लाईट पण दिसते तुला? हां दिसते दिसते. अभी आहे फ्लॉग मध्ये. पुढे पुढे हे काय फॉग बघा समोर. दिसत आहे ना. रस्ता दिसत नाहीये ते बघा. रस्त्यात सगळा धुकं आहे. पार्किंग लाईट ऑन आहे ना. पार्किंग लाईट का बंद केली? पावसाचं पाणी अडग आहे. समोर काय दिसत नाही. आवाळ. डावीकडे तर
काहीच दिसत नाही. डावीकडे सगळं फक्त पांढरं दिसतंय. काय दिसत नाही. अरे काहीच दिसत नाही. एवढं चालू पाऊस पडतो. अरे बापरे. आता आपण ढगांमध्ये. हा काही म्हणजे काहीच दिसत नाहीये. क्या नजारा आहे. काय मजा आहे. जेव्हा इथं हॉटेल पण आहे. तुला डाव्या बाजूला पण दिसेल तसं कुठलं तरी हॉटेल, पण रिसॉर्ट आहे. मानस रिसॉर्ट आहे डाव्या बाजूला. रोड आहे मानस रिसॉर्टला जाणारा. हा माझा फर्स्ट अनुभव आहे एवढा फॉग मध्ये. मजा येते. नाही मी माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे. एवढा फॉग नव्हतं मी बघितलेला. राईटला कॅमेल व्हॅली आहे. आता आपण इगतपुरी मध्ये आलेलो आहोत. 11 किलोमीटर नंतर राईट आहे. बटन भाकरी. अरे वाच नाव नाही. हो खरं सांगते तुम्हाला, नाशिकला तुम्हाला इतक्या भारी हॉटेलला खायला घातलं असतं ना नेऊन, पण आता पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम. आता साधारण रोड दिसायला लागला, नाही तर मग अशी तर बिलकुल दिसत नव्हता. हा आता गेला. आता पाऊस पडायला लागला. हा घाट गेला ना. मजा आली पण घाटामध्ये. नाही पाऊस नसताना सुद्धा ना तिथे कधी पण फॉग असतोच असतो. काय पेट्रोलचा रेट इकडे 106. डिझेल 93 आहे वाटतं ना. कुठे डेन्सिटी ही जी आहे ना 741.2 लिहिलंय तिकडे. अच्छा ती किती पाहिजे? 850 च्या वर. 800-850 वर पाहिजे. दॅट मीन्स प्युरिटी क्वालिटी ऑफ द पेट्रोल. येस. मंगलम ज्वेलर्स म्हणून एक दुकानवाला होता, ज्वेलर्सवाला. संध्याकाळी त्याच्या दुकानावरती दरोडा पडला. 5-6 पोरांनी चॉपर आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ना दुकान लुटलं. तर त्यातला एकाला पकडला, बाकीचे गेले पळून. त्याला आमच्याकडे साकनाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्याच्या नंतर त्याचा हे केलं, त्याला चौकशी केली आणि त्याने सांगितलं बाकीचे जे माझे जोडीदार आहेत ते आम्ही एक गेम बजावून हे झाल्याच्या नंतर शिर्डीला जाणार आहोत. चला टीम निवडली गेली. त्याच्यामध्ये 4-5 जणांची निवड झाली. ऑफिसर आणि प्रायव्हेट कार करून शिर्डीला जाण्याचा त्यांचा बेत ठरला ताबडतोब. एवढ्यात ते 2 जण जे होते ना त्यातले, त्यांची दुसरीकडे बदली झालेली होती. त्यांना मेमो दिले गेले आणि त्यांना सांगितलं उद्या तुम्ही तुमच्या बदली झालेल्या ठिकाणी हजर व्हा. मग ते कसे काय जाणार? मग ते कॅन्सल झाले आणि त्याच्यातला मला सांगितलं गेलं पवार तुम्ही शिर्डीला तयारी करा. ताबडतोब काय जेवलो, काय कपडे घेतले, आंघोळ वगैरे केली. गाडी खालीच थांबलेली यांची स्टाफची आणि निघालो. मी किती म्हणजे पहिलीच माझी खेप होती हा ती. त्याच्या अगोदर कधी शिर्डी नाही. म्हणायचो कधीतरी गेलं पाहिजे. गेलो शिर्डीला. आम्ही काहीतरी 2-2:30च्या दरम्यान पोहोचलो. पहाटेची आम्हाला काकड आरती मिळाली. त्या पोराला घेऊन आम्ही सगळीकडे शोधलं. ती पोरं काय आम्हाला मिळाली नाही शिर्डी. रिटर्न आलो. साईचं दर्शन मिळालं. रिटर्न आलो आणि दत्त जयंती होती महत्वाची. म्हणजे आम्ही रिटर्न आलो ना, घरी आलो तर दत्त जयंती होती नाही ग. आणि मी साईबाबांचा फोटो आणला, पूजेला लावला, देवाऱ्यात प्रसाद वगैरे सगळं झालं. नेमकी दत्त जयंती. पोलीस स्टेशनला गेलो आणि आम्ही पेट्रोलिंगला गेलो रात्री 1:30-2 वाजता. म्हणजे रात्री 12:30-1च्या दरम्यान पेट्रोलिंगला जातात ना. आम्ही असलपा घाटकोपर असलपा रोडने आणि उतरत होतो आणि एका रिक्षाने येऊन आम्हाला ओव्हरटेक केला. रात्री 1:30-2 वाजलेले. आम्हाला रिक्षाने ओव्हरटेक केला. अरे तर त्या रिक्षाच्या पाठीमागे हुडूकडे आम्ही बघतच राहिलो आव असून. समजलं ना, कारण त्या रिक्षाच्या हुडूवर पाठीमागे अक्षरं लिहिली होती, शिर्डी वही जाते है जिने साई बाबा बुलाते. साईचा चमत्कार. आम्ही सगळेजण एवढे सद्गदित झालो ना बघून ती अक्षरं, की जणू काय साईबाबाने आम्हाला सांगतायत साईबाबा अरे मीच तुम्हाला बोलवलेलं म्हणून तुम्ही शिर्डीला आलेले. हा जन्म माझ्या हृदयामध्ये ती अक्षरं कोरलेली आहेत. आणि भगवंता साईबाबा तुमचं हे सत्यच आहे.
प्रत्येक माणूस म्हणतो की साईच्या दरबारात बोलवणं आल्याशिवाय माणूस जाऊ शकत नाही. त्यांचं ज्यावेळी बोलवणं येतं त्यावेळीच जातो. आम्ही अप्रॉक्सिमेटली 60 किलोमीटर्स अवे आहोत आणि हा जो कोटी शिर्डीचा जो रोड आहे तो संपला. राईट नाही घ्यायचंय, सरळच जुन्या रोडनेच जायचंय आता, कारण राईटचा जो रोड आहे ते लोकल्सने सांगितलं की गुगल मॅप मध्ये अजून अपडेट झालेलं नाहीये. गुगल मॅप नवीन रोड दाखवतं पण ते अजून तेवढं पुढे डेव्हलप नाहीये रोड, तर जुन्याच रोडने जायला सांगितलंय. NH160 हायवेचं काम चालू आहे, अजूनही पूर्ण झालेलं नाहीये, बरंचसं काम बाकी आहे. आम्ही ऑलमोस्ट पोहोचत आलेलो आहोत. लास्ट 15 मिनिट्स 10 किलोमीटरच बाकी आहे. शिर्डीमध्ये आम्ही पोहोचतोय आणि आता ऑलमोस्ट रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. मॅपने जे दाखवलेलं 5 तास, 5 ते 5.5 तास बाय रोड तुम्हाला यायला लागतो. चल तुला फोन करतो मी. मला कॉल कर. हा चाल. थालीपीठ इथे काय आहे, भाकरी ज्वारीची गरम आहे, पिठलं, भात, ठेचा, चटणी आणि पापड. गाडीची अवस्था बघा काय झाली. शिर्डी श्री साई मंदिर, राईट हँड साइडला गेट नंबर 2. आता आपण ज्या हॉटेलला थांबतोय ते समोर आहे हॉटेल, जे ग्रीन कलरचं आहे. ते खूपच जवळ आहे मंदिरापासून, वॉकेबल डिस्टन्सवर. Your destination is on the right. So I confirmed with them कि आप लोग कितना चार्ज करते हो पर रूम का. So उसने बोला कि हम लोग 27-2800 चार्ज करते हैं. आपल्याला किती मिळालं डील? 2100 पर रूम. 2100 पर रूम. आणि हे 2700 घेतात हॉटेलवाले डायरेक्ट. मग एगोड्याला ते साईटला काय फायदा? ऍडव्हर्टायझिंगचे पैसे मिळत असतील त्यांना साईट वरती. आपली रूम नंबर काय आहे? 2009. पहिले उघडून दाखव आम्हाला रूम. सेमच आहे, काय फरक नाहीये. मला टेन्शन होतं यार इथे, म्हटलं चांगल्या रूम भेटतील की नाही भेटतील. चांगलं आहे. फोटोही दाखवतात आणि परिस्थिती वेगळी असते. ते चेकआउट 12 वाजता दुपारी. आणि आपल्याला फ्री पिकअप अँड ड्रॉप आहे मंदिरापर्यंत. दर्शनाला 3 किलोमीटर आहे ना, झालं 800 मीटर आहे, किलोमीटर पण नाही. 800 मीटर आहे, चालत जाऊयात आपण. सेफ लॉक पण आहे. तुम्हाला हेअर ड्रायरची फॅसिलिटी सुद्धा आहे आणि बाकी टूथब्रश वगैरे पण आहे. आणि रूममध्ये तुम्हाला वॉटर बॉटल्स कॉम्प्लिमेंटरी आहे. बाकी टी कॉफीसाठी प्रोव्हिजन आहे. त्यानंतर अदरवाईज जर तुम्हाला काय ऑर्डर करायचं असेल रेस्टॉरंटमधून तर तुम्ही इथून मागवू शकता. मेन्यू दिलेला आहे, TV आहे, AC आहे आणि रूम खूप स्पेशियस आहे. सो ही अशा प्रकारे रूम आहे. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. ट्यून रहा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.